सत्य अगं एकलीच खेळती हायस वय भीमा मामा अभ्यास करत आहे आणि बाळू मामा नाही म्हणलं. ए देवप्पा, तुला सांगितलं की गावात पाय ठेवायचं नाही म्हणून, लक्षात येत नाही? ए बाळा, सांग तुझ्या पंचाला. अरे काय बोलतो हाय म्या? ऐकायला येत नाही होय तुला? ए बाळू, त्याला 1000 वेळा सांगितलं गावात यायचं नाही म्हणून, ऐकतच नाही. अय्यो, आता तुम्ही मोठी माणसं त्यात मी काय बोलणार. वर मी समजेस मी एवढं सांगतो का दिवी आईची जत्रा आहे आणि ह्या जत्रेत दिवी आई समजेसने आशीर्वाद द्या येणार आहे. तुम्ही जर असं भांडत बसला तर ती यायची नाही, कारण जिथं शांती नाही तिथं देव नाही. आया तू यांच्यात पडू नका. चल तुझा इथं. ए देवप्पा, तुला शेवटचं सांगतो, निघून जा. इथे परत पाय ठेवू नको, हे तर माझ्या हातून काहीतरी बरे वाईट होईल. अरे म्या जात नाही, जा. आणि म्या आत्ताच सांगत नाही, म्या जत्रेला परत येणार आहे. तेव्हा तुला काय करायचं करून घे. सत्यवा, असं मधी मधी बोलू नाही. मी काय बोलले? बाळू मामाला लग्नावर चिडवलं का नाही? हा काय झालं? काय नाही. बाळू मामांच्या लग्नावरनं बाळू मामांना मी चिडवलं. त्याच्यावरनं आधी सांगत होती असं करू नये म्हणून. काय? कुणाचं लगीन? बाळू मामांचं. कवा ठरलं? आणि आवाजनी कस काय ठाव नाही? गंगी कुठं हाय? बाई हाय. गंगे, ए गंगे. हा आले. काय? बाळूचं लगीन ठरलं आणि आवाजनी कस काय समजलं नाही? हवं ठरलं नाही. करायचं का असं मी ह्यासनी विचारत होते. सत्यवाला कस काय समजलं? आईचं बोलणं मी ऐकलं होतं, ते ह्यासनी सांगितलं आणि समजासनी समजलं. तू तरी कशाला काढायचा ग विषय? आता मला काय ठावं ते असं बाळूलाच बोलताल म्हणून? विषय काढला म्हणून काय झालं? लगीन काय तुम्ही लपवून करणार आहे का? बाळू, ए बाळू, काय रे? खेळूयात का आपण? हा तर ना ग, नंतर खेळू. हा, गावामध्ये तू नव्हतास तेव्हा मला तुझी खूप आठवण येत होती. आता मी आलो आहे ना, मग काय बी काळजी करू नको, आपण खेळू. पण तू इतके दिवस कुठे होतास? अरे कुठं नाही, एक काम आहे ते करत होतो. मला माहित आहे तुझं काय काम आहे ते. काय? तू पैलवान तयार करत आहेस ना? होय, माझ्या दोस्ताचाच पोरगा आहे बघ, रामप्पा. त्याला कुस्तीचा लय नाद आहे बघ, त्यालाच मदत करत होतो. त्याला आपल्या गावच्या जत्रेत उतरवणार आहेस का? मग उतरवणार की, आणि मोठं बक्षीस आहे ना व, ते मिळवायचं आहे बघ. मिळवशील, तू ठरवलं म्हणजे नक्कीच मिळवशील. तुझाच पैलवान जिंकणार बघ.
हे बघ, काल तू चिडला होतास हे बरोबर आहे, पर खरंच तू घर सोडून निघाला होतास. नाही तर काय, एकदा का माझ्या डोसक्यात राग गेला ना मग काय खरं नाही बघ. अयो अरे अडाण्या, डोसक्यात गेलं ना भांडायचं, शिया द्यायच्या, पर हितनं हालायचं नाही, ध्यानात हाय का नाही. अगं आयो, रागाच्या भरात विसरलोच बघ मी. हा, अजून एक करायचं, मागल्या येळेगत या येळेला बी मानपान करून घ्यायचं. आता सोडतो का काय यांना. हा, अजून एक करायचं, बाळ्याच्या लग्नाची जबाबदारी घे. म्या कशाला, त्यांचं ते करतील की. अरे बाबा, त्या नादानं इथं थोडं दिवस राहता येईल. आणि लोक बी कौतिक करत्याल आणि काय म्हणत्याल, जावयानं बाळ्याचं लगीन लावून दिलं. असं आहे होय. आमय त्यामुळे काय होईल, आपण त्यांच्यावर पावशेर राहू. काय आता बघ तू, हात धुवून कसा या कामाच्या माग लागतो. त्या देवप्पाचे अतीच झाले. नाही तर काय, पंचांच्या अंगावर येतो. पंचांना काय किंमत आहे का नाही. माझं डोसकं फिरला असताना तर काय खरं नव्हतं देवप्पाचं. अय्यो अय्यो, ए पोपटा, आता बोलतोस. अहो पंच, जत्रेच्या तोंडाला गावाला सुतत नको म्हणून गप बसलो म्या. नाही तर त्या देवप्पाला. अय्यो अय्यो, हा. तुला नाटक कंपनी इथं पाठवून देतो बघा. अयो, गुंडप्पा कुठे आहे ते बघा आधी. छोटे मालक गेले असेल ना घरला. आणि बाळूने दिलेले पैसे देतो की, एवढा विश्वास नाही होय. नाही. ओ पंच, अय्यो, काय रे, काय झालंय. ओ पंच, सावकारांनी साड्या पाठवल्या आहेत. साड्या? कोणत्या साड्या, कुठल्या साड्या. अय्यो अय्यो, त्या दुसऱ्या गावातल्या दुसऱ्या पंचाने मागवल्या असतील, माझ्या नाही. परत करा. हो नाही, तुम्हाच नाही द्यायला सांगितलं आहे. इंद्रे, कशासाठी मागवल्या या साड्या. ते सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. म्हणजे ते जत्रा तोंडावर आली आहे म्हणून तुझ्यासाठी मागवल्या साड्या. तुला घरी गेल्यावर सांगणारच होतो सरप्राईज, पण अय्यो. खरे काय. अय्यो, खरेच म्हणजे खरेच, खोटी का बोलीन. अय्यो अय्यो, खूप ऊन आहे, घरी जायला पाहिजे. अय्यो. गंगे, हिरा बघ काय म्हणतो. काय हो. कुठं काय, घे पाणी, घे पाणी, घे. होय. लवकर दे. या 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 या, बस बस. आज काय आणलं हाय. जावई बापूंसाठी कापड आणली आहेत. बासाठी. आपल्यासाठी आणली, त्यांच्यासाठी आणाय ना का. वय जावई बापू या, बघ कशी वाटतात बघा. वय एकदम झाग आहेत. हिरा, अरे नुसतं झाक म्हणून चालणार नाही.
तू बी त्यांच्यासाठी काय तर करायला पाहिजे. हा अहो काय बी काय कराय कसे पाहिजे हा नाही असं कसं काय तर जबाबदारी घ्यायला पाहिजे की नाही. तर हा आता तुम्ही समधी माझ्यासाठी एवढं करताय म्हणल्यावर मला बी करायच पाहिजे. नाही नाही त्याची काय बी गरज नाही बघा. अहो, तुमच्यासाठी काय बी केलं नाही. समधी घरातलीच आहे, समध्यासनीच कापड घेतली आहेत. अहो असं कसं हा? आता समजा हे राहिलं बाबा बाजूला, पण तुमच्यासाठी मी महत्वाचं काम करणार आहे बघा. महत्वाचं काम हा म्हणजे कळलं नाही आम्हाला. म्हणजे आता बाळूच्या लग्नाचं चाललं आहे ना व. हे समजा मी बघतो. जावई बापू तो विषय डोसक्याचं काढून टाक. असं काय बी होणार नाही. अहो असं कसं म्हणजे आता अनसुंदरा तुला पुण्यांना सांगतो आहे बाळ्याच्या लग्नाचा इशय या घरात निघायला नाही पाहिजे. बराबर बोललो का नाही मी. हा. तर मला सांग हे बाळ्याच्या लग्नाचं मधीच कसं काय काढलं. अरे बाबा मला कोण काही सांगतं का इथं. हा अगं असं कसं कोण सांगत नाही. काय सांगू बाबा, तू नव्हतास ना. हा माझे काय हाल झाले माझं मला ठाव. अगं मग तू मला अदुगर का नाही सांगितलं. चांगलं झाडलं असतं त्या गंगीला. जाऊ दे बाबा, एक काम कर, या बाळ्याचं लगीन कसं जमवायचं ह्याचा विचार कर. हा अगं पण हे बाळ्याच्या लग्नाचं असं कसं अचानक. हा अरे बाबा तुला ठाव आहे ना तो बाळ्या कसा, तो गंगप्पा का फिंगप्पा, हा त्याच्याकडे बाळ्या गेला परत आलाच नाही. हाय का. बाळ्याच्या आईला काय वाटतं माहिती, काय बाळूचं लगीन करून दिलं का बाळू सुधरल. असं कुठं असते लगीन काय के- चाललं आहे? काय चाललं आहे म्हणजे बोलाय कुणाची भीती आहे का. तुम्ही बाळूच्या लग्नाबद्दल कशा पायी बोलता हाय? मी सांगितलं ना व कुठं काय बोलू नका म्हणून. मग बा मोर रेषा काढायची काय गरज होती? असं कसं आता बा हे बघा त्यांचं त्यासनी काय करायचं ते करू दे. तुम्ही काय डोसक्यात घेऊ नका. जत्रा झाली का आपण आपल्या घरला जाऊ, ते बघताल काय ते. समजलं का? बघितलं का कसा तोरा आहे, कशी बोलती. हिच्याकडे तर बघतोच मी. त्या आधी त्या बायाच्या लग्नाचं बघ. बाळप्पा कोण आहे हे तुम्हाला मी अजून ठाव नाही. तुला ठाव आहे ना मग तूच सांग. अरे म्या कोण सांगणार, पण तरी सांगतो. एक दिस येईल समजायची समजेल का तो कोण आहे. अरे पण तू दिस कधी उजाडायचा. तू दाखीच कोणा का माधू दादा बोलतोय ते खरंच आहे. आणि आजपासून कोणी बी सांगितलं आहे का का दिवाळीत माझ्या घरामोर 4-5 भांडी होती, त्याची रात कशी झाली ते बाळूमुळेच. आम्हाला बी लय अनुभव आहे बाळूचा. खरं आहे
पण आमासनी काय बी उघड बोलायचं नाही बघा. येळ येईल तेव्हा समज सांगू. आम्हाला काय त्या बाळूचा अनुभव नाही. असं कुणाचा अनुभव आहे मग? आम्हाला देवपाचा अनुभव आहे. वय का? असं असल तर आमच्या दारात यायचं नाही परत. तुम्ही समजी लांबच राहा. निघात ना. गोदा अगं सबुरीनं घे. त्या भूताचं नाव घ्यायचं असेल तर मी ऐकून नाही घ्यायची. चला निघात ना. चला चला निघा बघून घेऊ. निघा चला. अरे पण घंटा कशा पायी करायचा. आता गावात बरीच लोक आहेत जे देवाप्पाक जात्या. आता त्यांना देवाप्पाच देव वाटत असेल तर त्याला आपण काय करणार. अरे गोदा आम्ही बी येतो. चला हो. बाळू मामा या आपण बाजातली खेळू. बाळू मामा या की. नाही का? सत्य ह्यो मला खेळच खेळायचा नाही. पण मला खेळायचं हाय. तुला खेळायचं आहे ना व? मग तुझं तू खेळ. मला काय सांगू नग. हे कुठं चालला आहे. ए बाळू ए बाळू अरे थांब ना. काय थांब की. मला जायचं आहे. काय कामाचं असलं तर बोल. अरे असं कसं रे बाळू. इतके दिवस बाहेर होतास काय आल्यापासून भेटला नाही बोलला नाही. अरे कुठं होता रे. कोणालाच कसं काय ठाव नाही. गेलो होतो गाव सोडून. हा गाव सोडून. होय मी गावात असलेलं तू मस्ती बघवत नाही ना व? असं कसं बोलतो रे बाळू. अरे मी किती आठवण काढीत होतो तुझी ठाव नाही तुला. अरे तू नव्हता तुझ्या घरच्यांना जगणं नगस करून टाकलं त्या पंचांनी. म्हणजे हा म्हणजे घरच्यांनी सांगितलं नाही होय तुला. आता सांगतोयस का? सांगणार की. अरे त्या मयप्पाला किती त्रास दिला पंचांनी. घरात जाऊन धमकी दिली. हा सत्य अगे एकलीच खेळती हायस. वय भीमा मामा अभ्यास करत हाय आणि बाळू मामा नाही म्हणलं. नाही म्हणला. थांब मी बघतेस त्याच्याकडे. कुठं हाय बोलव त्याला. आत नाही हाय बाहेर गेले आहेत. बाहेर गेला हाय. कुठं? ते काय मला ठाव नाही. गंगे ए गंगे. काय ग बाळू कुठं आहे? काय बोलला नाही बाई मला. पुण्यांदा त्याच्यामुळे कुणी लग्नाचा विषय काढला नसेल ना बा. नाही ग ह्यांनी काढला नसेल ना. तुझा आवई बापून संग बोलून घे बाई एकदा. आणि त्यासनी सांग बाळूच्या लग्नाचा विषय काढूच नका म्हणा. होय आत्ताच बोलते. अगं लागलीच ना ग नंतर बोल. नग नग आत्ताच बोलते. थांब गप. आय हे कसं करायचं? अगं हे सोपं आहे. थांब धावते. काय त्रास दिला रे त्या मयप्पाला पंचांनी. हा मग किती मोठी गोष्ट आहे ही. मग काय म्या होतो म्हणून समजा मिटलं. म्या मिटलं समजा.
बर चांगलं केलं बर जातो मी हा अरे यार थांब ना. अरे कशाला गेलत ते तरी सांग. काम होतं म्हणून गेलो होतो. काय काम होतं? नाही म्हणजे मला सांगायला काय आहे आता. पैलवान तयार करत होतो. पैलवान कशाला? तात्या तू काय बोळ्यानं दूध पित नाहीस. हा म्हणजे जत्रेच्या कुस्तीत उतरवणार आहेस होय. होय हा मग कुस्त्या बघायला मजा येणार. आता तू पैलवान आणतोस म्हणजे लय भारी गडी असणार तो. काय नाव आहे रे त्याचं? रामप्पा. हा आणि मग त्या बाकीच्या पैलवानासमोर टिकल ना. अरे नुसता टिकल नाही तर झिकल बी. अंगाशी. अरे लय मोठं बक्षीस ठेवलं आहे पंचानं. आणि अशी चांदीची गदा आहे. पंचाला जाऊन सांग की ते पैक आणि चांदीची गदा रामप्पाच घेऊन जाणार.